आज बनवूया मस्त असे सोया 65 जे की बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर त्यासाठी ना गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना ही सोयावडी टाकायची आहे। इथे साधारणपणे मी 250 ग्रॅम इतकी सोयावडी घेतलेली, 3 ते 4 लोकांसाठी मी बनवते त्याच्यासाठी। आणि ते छान असे मऊ होऊ द्यायचे, 15 ते 20 मिनिट झाकण ठेवायचे आणि मऊ होईपर्यंत भिजू द्यायचे। थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो। आता ही सोयावडी छान अशी भिजली की त्यातलं जे पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे। थंड पाणी टाकून ते परत एक वेळेस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यातलं हे पाणीसुद्धा काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी काढून घेतलं की सोयावडी छान अशी कोरडी होते। तर ती कोरडी झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। जिरे पावडर टाकायचं आहे 1 चमचा, लाल तिखट टाकायचं आहे। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। धने पावडर टाकायची आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आहे। आता जर तुम्ही लिंबाचा रस टाकत नसाल किंवा लिंबू खात नसाल तर तुम्ही याच्यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता। 2 ते 3 चमचे इतकं दही टाकायचं आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। 1 पाटी कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर जर कमी वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही अजून ॲड करू शकता। सर्व मिक्स केल्याच्या नंतर 10 मिनिट मुरत ठेवून द्यायचे। आता हे छान असं मुरलं की तेल गरम करायचे आणि गरम तेलातनं असे एक एक करून हे सोयावडी टाकायचे। एकदम खूप जास्त टाकायचे नाही, असे थोडे थोडे करत टाकायचे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे। जर एकदम तुम्ही खूप जास्त टाकून दिलं तर ते थोडे मऊ पडतात किंवा व्यवस्थित तळले जात नाही। त्याच्यामुळे असे एक एक करून टाकायचे आणि थोडे थोडे करून हे तळून घ्यायचे। सर्व सोयावडी तळून घेतली की कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक हिरवी मिरची टाकायची आहे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, परतून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम ही ना मोठीच ठेवायची आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि जी सोयावडी आपण तळून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे, आपल्याला मोठ्या गॅसवरच हे सोयावडीना फ्राय करून घ्यायचे, त्याच्यामुळे छान असा स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो। आता याच्यामध्ये 3 ते 4 चमचे ना टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि 3 ते 4 चमचे चिली सॉस टाकायचा आहे। याच्यामध्ये सॉस तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। आता 65 म्हटलं की याच्यामध्ये खूप जास्त असे मसाले नसतात, थोड्याशाच मसाल्यात आपण हे बनवत असतो आणि ते खूप छान असं लागतं सुद्धा। तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता याच्यावर थोड्याशा अशा कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या आहेत, खूप छान लागतात। जर कोथिंबीरीच्या काळ्या नसतील तर तुम्ही याच्यावर कांद्याची पातसुद्धा टाकू शकतात। तर तयार आहे मस्त आपलं सोया 65। नक्की करून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।